प्लास्टिक किचनमध्ये वापरायचं की नाही? द आन्सर इज सिम्पल, नो. पण तरीही वापरावं लागलं तर कोणतं आणि कसं तेही सांगते. प्रत्येक प्लास्टिक कंटेनरच्या किंवा बॉटलच्या खाली तुम्हाला एक ट्रायंगल दिसेल. त्या ट्रायंगलमध्ये 1 to 7 या रेंजमध्ये नंबर्स लिहिलेले असतात. हे कसे इंटरप्रेट करायचे आणि त्याच्यामुळे प्लास्टिकचा युसेज कसा ठरवायचा तेही सांगते. साधारणपणे फूड इंडस्ट्रीमध्ये हँडल केले जातात ते नंबर्स म्हणजे 2, 4 आणि 5. नंबर 2 HDPE हे प्लास्टिक ते तुम्हाला दुधट गोण्या दिसतात मोठ्या धान्यांच्या, त्याच्यामध्ये वापरलं जातं. शॅम्पू बॉटलमध्ये सुद्धा हे प्लास्टिक वापरलं जातं. हे साधारणपणे ड्राय गोष्टी ठेवण्यासाठी सेफ आहे, पण हे गरम होता कामा नये. नंबर 4 विच इज LDPE हे प्लास्टिक मिल्क बॅगसाठी किंवा तुमच्या केचपच्या पाउचेससाठी वापरलं जातं. हे सुद्धा हीट होता कामा नये. नंबर 5 ह्याला मात्र प्लास्टिकचा राजा म्हटलं जातं. जास्त ड्युरेबल आहे, पटकन इंटरॅक्ट होत नाही फूडशी, पण तरी सुद्धा ह्याच्यामध्ये गरम गोष्टी किंवा ॲसिडिक फूड अजिबात ठेवू नका. टप्परवेअर किंवा सिग्नोवेअर सारख्या कंपन्या नंबर 5 हे प्लास्टिक वापरतात, पण ते मायक्रोवेव्हसाठी किंवा कुकिंगसाठी अजिबात वापरायचं नाही. मग वर्स्ट प्लास्टिक कोणते तेही सांगते. नंबर 1, नंबर 3, नंबर 6 आणि नंबर 7. नंबर 1 म्हणजे पेट बॉटल्स, ज्यातनं आपण बिस्लेरीचं पाणी पितो किंवा कोल्ड्रिंक्स पितो. या बाटल्या रियूज करायच्या नाहीत, एकदा वापरून टाकूनच द्यायच्या. नंबर 3 म्हणजे PVC. जनरली हे प्लास्टिक खाण्यामध्ये वापरलं जात नाही, वायर्स बनवण्यासाठी वापरलं जातं. चुकून खाण्यात वापरलं तर मात्र हे एक्स्ट्रीमली डेंजरस असतं. नंबर 6 विच इज थर्मोकॉल, ज्याचे आपण कप्स किंवा प्लेट्स वापरतो, त्यात सुद्धा गरम पेय किंवा हॉट पावभाजी किंवा ॲसिडिक गोष्टी अजिबात सर्व करू नका. आणि नंबर 7 विच इज नोन ॲज मिक्स्ड प्लास्टिक, हे BPA सारखे केमिकल्स रिलीज करू शकतं, त्यामुळे ह्याचा वापर सुद्धा टाळलाच पाहिजे. प्लास्टिकचे हॅझार्ड सांगते. हे मायक्रोप्लास्टिक फूडमधनं पोटात जातं, ब्लडमध्ये जातं आणि लिव्हर किडनीमध्ये लॉज होऊन बसतं. त्याला तिथून काढणं कठीण होतं आणि लिव्हर किडनीच्या फंक्शनिंगमध्ये सुद्धा याच्यामुळे प्रॉब्लेम्स येतात. नंबर 2 कधी कधी हे मायक्रो पार्टिकल्स इस्ट्रोजन सारख्या हॉर्मोन्सना मिमिक करतात, विच लीड्स टू हॉर्मोनल इम्बॅलन्सेस. BPA सारखे केमिकल्स जे कार्सिनोजेनिक असतात ते सुद्धा हे प्लास्टिक रिलीज करतात. आणि लास्टली ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि इन्फ्लामेशन बॉडीत खूपच वाढवतात. म्हणूनच गरम गोष्टी ठेवण्यासाठी प्लास्टिक अजिबात वापरू नका. गार गोष्टी किंवा धान्य स्टोअर करण्यासाठी एक वेळ 5 नंबरचं प्लास्टिक कॅन बी अ सेफर ऑप्शन. बट गरम गोष्टी, ॲसिडिक गोष्टी ठेवायच्या असतील तर सिरॅमिक किंवा ग्लास किंवा स्टीलला पर्याय नाही. इन शॉर्ट, प्लास्टिक प्लस हीट इज इक्वल टू केमिकल्स अँड मायक्रोप्लास्टिक. बेटर टू अवॉइड.